महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून घोषित, सूर्यमणी गायकवाड यांच्याकडून मोठी अपडेट। अजून 5 मागण्याबाबत मोठी बातमी, पाहूया सविस्तर। तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा। शासकीय कर्मचारी म्हणून घोषित करा, अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून आंदोलने। विविध प्रलंबित मागण्यासाठी बीड जिल्हा परिषदेसमोर बुधवारी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। शेकडो अंगणवाडी कर्मचारी यात सहभागी झाल्या होत्या। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार अंगणवाडी कर्मचारी हे पूर्णवेळ कर्मचारी आहेत, त्यांना मानधन देता येणार नाही। त्यामुळे शासकीय कर्मचारी म्हणून नोंद करावी, त्यांना वेतन व ग्रॅज्युटीचा लाभ द्यावा, सेवानिवृत्तीनंतर दरमहा पेन्शन लागू करावी, ऑक्टोबर 2024 पासून थकीत प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, आजारपणामध्ये भरपगारी रजा देण्यात यावी, नवीन अंगणवाडी केंद्र मंजूर करावीत, यासाठी हे आंदोलन करण्यात आले। यावेळी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सूर्यमणी गायकवाड, जिल्हा अध्यक्ष संध्या मिश्रा, उपाध्यक्ष सिंधू घोळवे, तालुका अध्यक्ष इरफान शेख यांच्यासह अनुसया वायबसे, महानंदा मोगरेकर व इतर शेकडो अंगणवाडी सेविका मदतनीस उपस्थित होत्या। यावेळी जिल्हा परिषदेसमोर मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली। अडचणी सोडवण्यात याव्यात, तणावमुक्त वातावरण काम करण्याची व्यवस्था करावी, पंतप्रधान मातृवंदना योजनेचे काम अंगणवाडी सेविकांना लावू नये, थकीत टीए इंधन बिल, सिम कार्ड रिचार्ज पैसे देण्यात यावे। या मागणीसाठी लातूर शहरासह जिल्ह्यातील सुमारे 2500 अंगणवाडी सेविका व मदतनीस मंगळवारी धरणे आंदोलन केले। दुपारी 1:30 ते 4 पर्यंत महिला व बाल कल्याण कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन चालू होते। धन्यवाद।